म्हणजे हा खंड्याचा फोन गायब करण्याचा ऑप्शन, हा प्लॅन नंतर सुद्धा वर्कआउट करता येईल मला. पण हा ऑप्शन, हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे ओवीच्या बर्थडेला इतके सगळे लोक आलेले असतील आणि तिथे सावलीला बघितल्यानंतर म्हातारीचा पारा चढल्यावर जो काही तमाशा होईल तो पुन्हा पुन्हा नाही बघायला मिळणार. त्यामुळे येस, खंड्याचा फोन जमा करण्याचा ऑप्शन ऑन होल्ड. हा ऑप्शन येस. हा, पण उद्याचा तमाशा जर बघायचा असेल तर त्याआधी मला माझी तयारी करावी लागेल. म्हणजे म्हातारीच्या मनात सारंगबद्दल विष घालवावं लागेल. हा, जाऊन सांगतेच माझ्या सासूला तिचा मुलगा तिच्या पाठीमागे काय पराक्रम गाजवतोय ते. उद्याच्या बड्डेला सावली सुद्धा येणार आहे हे माझ्या सासूबाईंना कळलंच पाहिजे. आत्ताच जाऊन सांगते. 27 रुपये दे. तू पण 27 रुपये दे. मी 1 रुपया देतो. नाही नाही, माझ्या अबीरच्या वाढदिवसाला मी दुसरा कोणाला 1 रुपयाही खर्च करायला देणार नाही. सावली वहिनी, तुम्ही मला दादा बोलता ना, मग मामा म्हणून माझ्याकडनं 1 रुपया घ्या. ठीक आहे. बरं, आता हे सगळं झालंय पैशांचं. तुझ्या बाजूने तुझ्याकडची किती माणसं येणार आहेत सांग ना मला. हां, माझ्या बाजूने आमच्या घरचे सगळे, गुरुकुलातले स्टाफ आणि गुरुकुलातली मुलं, एवढे आहेत. एवढेच? ते तर मी माझ्या लिस्टमध्ये पण लिहिलंय. बरं, 2 केक सांगितलेत मी. हा, कशाला? अगं, एक अबीरचा आणि एक ओवीचा ना, दोघंही 1 केक कसा कापतील? अबीरचा केक मी माझ्या पैशांनी आणेन. ठीक आहे, अबीरचा केक तू आण, ओवीचा केक मी आणतो. हो, झालं ना आता सगळं डन? हो. बरं, उद्या सकाळी आम्ही दोघंही हॉलवर तयारी करायला जाणार आहोत. आम्ही पण येऊ. म्हणजे आपण 50-50 करायचं ठरवलंय, मग कामही वाटून घेऊ ना. आम्ही सकाळीच पोचू हॉलवर. तयारी सगळी झाली आहे, हॉल पण बुक झालाय, सगळं झालंय. पण एक खूप महत्वाची गोष्ट करायची राहिली आहे. सुशीला वहिनींना फोन करून बोलवायचंय. सुशीलाला कशाला? वहिनी, वाढदिवस कोणाचा आहे? ओवीचा. ओवीच्या वाढदिवसाला ओवीची आईच नसली तर सावलीला डाऊट नाही का येणार? बरोबर बोलतोय. आणि फक्त बोलवून चालणार नाही, चांगलं शिकवावं लागेल. सावली वहिनी माहिती ना तुला कशी आहे. एक तरी प्रश्न विचारा ना ओवीबद्दल, आणि जर तिची बोबडी वळली समजा आपली पण वळली. आणि सुशीला वहिनी नाही, सुशीला. बरं ऐका, मला असं वाटतं तुम्ही दोघांना उगाच टेन्शन घेताय. आता उद्या तिथे एवढा गोंधळ असणार आहे. ओवी आणि अबीरचे मित्र, त्यांचे पालक, त्या गुरुकुलातला स्टाफ. एवढ्या गोंधळात सावली अबीरला सांभाळेल का सुशीलाला प्रश्न विचारत बसेल? काकू, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला देते? हो ग बाळा, देते. काकू, आता तुमचं काय बोलणं चालू होतं आणि बबलू काका का आलाय? हे माझं घर आहे. बबलू, तुला काही बोलायचं नाही हो? आणि तुमचं जे काही ऑफिसचं काम असेल ना, ते बाहेर जाऊन बोलायचं, इथे नाही. चला निघा, माझ्या बाळाला भूक लागली. हो की नाही? अरे माझ्या कंदी पेट मोठी. कुस्का कंदी प्या. चला, तुम्ही चेंज करून घ्या, मी तुम्हाला वाटते. मी जेव्हा शाळेतून घरी आलो असतो ना, तेव्हा आई, आजोबा आणि व्यंकटेश काका काहीतरी बोलत असतात बघ. आणि मी जेव्हा आलो तेव्हा ते अचानकच गप्प झाले असतात. काय नाही रे अबीर, ते आपल्याला फसवून घरातच बर्थडे करायला लावणार. पण नाही म्हणजे नाहीच, आपण त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. मी तर घरात कोणताही केक कापणार नाहीये, मग ते काहीही करू दे. होय, मी पण नाही कापणार केक. आपण ठरवल्याप्रमाणे शाळेतच केक कापायचा असतो मित्रांसोबत. पण अबीर, आपण केवढं प्लॅनिंग केलं होतं ना रे. आपल्याला वाढदिवसाला ॲनिमल थीम ठेवायची होती. त्या जंगल बुकचं छान डेकोरेशन करायचं होतं. आणि मेन म्हणजे आपल्या दोघांचं नाव असलेला एकच मोठा केक कापायचा होता. माहितीये मला. ओवी, मी ना त्याची लिस्टच बनवून ठेवली असते बघ. थांबा.
बघ ओवी, ॲनिमल थीम, बर्थडेचं डेकोरेशन आणि पुन्हा प्राण्यांचे वेगवेगळे मास्क आणि एका मोठ्या केकवर आपल्या दोघांचेही नाव. जाऊ द्या अबीर, आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. आपल्या आई बाबांच्या इगो पुढे त्यांना आपल्या आनंदाचं काहीच पडलेलं नाहीये. त्यांचीच हट्ट मोठी आहेत त्यांच्यासाठी. होय, कुणीच आपली काळजी करत नसतं बघ. मला पण या लिस्टची काही गरज नसते. बाय. बदलावं लागेल आपल्याला. प्लॅनिंग बदलावं लागेल का? कशासाठी? अगं सावली असं काय करतेस? अगं हॉल बुक केलाय, ते कॅटर्सना सांगितलंय, डेकोरेशनला सांगितलं, सगळं कसं सावली कसं होणार? अगं जरा श्वास घ्या तुम्ही. अजून सवय गेली नाहीये तुमची. समोरच्याचं न ऐकता सुरू होता तुम्ही डायरेक्ट. बोल. मगाशी मला एक लिस्ट सापडली आहे. कसली लिस्ट? अबीर आणि ओवीच्या बर्थडेची. आणि ही लिस्ट त्या दोघांनी मिळून बनवली आहे. यात काय काय लिहिलंय माहितीये? त्यांना बर्थडे ॲनिमल थीम बर्थडे हवाय आणि केक 2 नाहीतर 1च मोठा केक कापायचा. आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना गिफ्ट काय द्यायचे, म्हणजे रिटर्न गिफ्ट काय द्यायचे, ते सगळं लिहिलंय यात. सारं मला ही लिस्ट वाचवण्याचं टेन्शन आलंय खूप. एवढंच? नको काळजी करू, मी आहे ना. वाढदिवस त्यांच्या मनाप्रमाणेच होणार, प्रॉमिस करतो मी तुला. ठीक आहे.